नमस्कार, आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजकाल अनेक वेळेला आपण अशा प्रकारची चर्चा ऐकतो की समाजामधली संवेदनशीलता ही हरपत चाललेली आहे आणि परोपकारी वृत्ती ही कमी होत चाललेली आहे। तरी देखील समाजामध्ये आज असेही आपल्याला काही समाजसेवक आढळून येतात जे की गरजू आणि गरीब लोकांना जसं जमेल तशी मदत करण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतात आणि विशेष म्हणजे या केलेल्या मदतीची कुठेही वाच्यता न करता आपलं जे कार्य आहे हे कार्य अविरतपणे चालू ठेवतात। अशा प्रकारच्या लोकांची संख्या जरी कमी असली तरी पण असे निस्वार्थी समाजसेवक आजही आपल्या समाजामध्ये आहेत हे आपल्याला नाकारता येणार नाही। मित्रांनो, हे सर्व सांगण्यामागे हाच उद्देश आहे की आज आपण अशाच प्रकारच्या एका समाजसेवकांना भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे अशोक शेजवळ। मित्रांनो, अशोक शेजवळ सरांबद्दल अधिक बोलायचं झाल्यास ते बीडच्या शिवाजीनगर भागामध्ये राहत असून गेल्या तब्बल 25 वर्षापासून जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून समाजकार्य करत आलेले आहेत। त्यामुळे आज आपण त्यांच्याशी त्यांच्या या कार्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यावरती प्रकाश टाकणार आहोत। कारण की आपल्याला एक गोष्ट चांगली माहीत आहे की कोणतंही कार्य करत असताना जर कोणी आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली तर ते कार्य करायला अधिक उत्साह येत असतो, हुरूप येत असतो आणि त्यासाठीच एज्युकेशन एक्सप्रेस बीड आज श्री शेजवळ सरांसोबत त्यांच्या कार्याबाबत चर्चा करणार आहोत। आणि नमस्कार। नमस्कार। तर सर, सर्वप्रथम सांगा की आपण गेली 25 वर्ष झालं या समाज कार्यामध्ये आहात, तर हे आपल्याला समाज कार्याकडे आपण कसे वळलात? कुठून प्रेरणा मिळाली आपल्याला या समाज कार्याची? ही प्रेरणा माझ्यावर जी परिस्थिती ओलांडली ज्यावेळेस 1982ला मी 5वीच्या वर्गामध्ये असताना मला घालायला शर्ट नव्हता आणि तो शर्ट एवढा फाटलेला असा की बाजूचे मुलं ते त्यातून पेन घालून ते फाडण्याचा प्रयत्न करे आणि ते शिवणं बी अशक्य होतं, ते एरल्यासारखं झालं होतं। तर मग त्याच्यानंतर आपण ती परिस्थिती जाण ठेवून की आपणही काहीतरी कुठंतरी आपण त्याबाबत ते उतराई करावी, इथून मला समाजसेवेची आवड। म्हणजे अतिशय आपल्या परिस्थितीने आपल्याला या समाज कार्याकडे ओढवलेलं आहे। तर सर, आता आपली जी कौटुंबिक परिस्थिती होती ती कशी होती त्याबद्दल थोडक्यात? वडील फॉरेस्टमध्ये होते आणि त्यांना 60 रुपये महिना पेमेंट होतं। बरं। आणि आई बी रानामध्ये कामाला जायची। बरं। मग त्या अशा अलगीच्या परिस्थितीत आणि त्या टायमाला कुणी असं आज जशी परिस्थिती लोक मदत करतात त्यावेळी तशी नव्हती। बरं, आपलं जे शिक्षण होतं ते नेमकं कुठे झालं? बीड शहरातच झालं की दुसरीकडे कुठं? माझं 1ली ते 5वी पर्यंतचं शिक्षण जामखेड तालुक्यामध्ये नान्नज ह्या गावी झालं। त्याच्यानंतर आमच्या परिस्थितीची काही समाज बांधवांना किंवा ते आम्हाला त्यांना मिळाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय केशरताई काकू क्षीरसागर यांनी आम्हाला 83ला आमच्या आईला आणि कुटुंबाला आमच्या इथं बोलून त्यांच्या विनायक विद्यालय या ठिकाणी आमच्या आईला शिपायाची नोकरी त्या मिळवली दिली। मग आपलं महाविद्यालयीन शिक्षण वगैरे बीडमध्ये झालं? माझं महाविद्यालयीन शिक्षण KSK महाविद्यालयामध्ये झालं। मी MA समाजशास्त्र केले। बरं। आणि मग ज्यावेळेस आपलं शिक्षण संपलं त्यावेळेला काय व्हायचा विचार केला होता? म्हणजे काय त्याच वेळेला असं ठरलं होतं की आपल्याला समाजसेवाच करायची आहे? त्यावेळेसपासून मी ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कुटुंबाची परिस्थिती बघत असताना मग मी तहसीलसारख्या ठिकाणी जाऊ लागलो। मग तहसीलसारख्या ठिकाणी जनसामान्याची लोक काम तिथं मी करू लागलो आणि मग आता तिथंच आवड निर्माण झाली। आतापर्यंत आपण जे काही समजा समाज कार्य केलेलं आहे त्यामध्ये थोडक्यात एक त्याच्यावरती आपण काय काय कुठल्या ह्याच्यात क्षेत्रात? मी तुम्हाला प्रथमच सांगितलं की मला ज्यावेळेस कपडे नव्हते घालायला, मी काहीतरी उतराई करायची म्हणून माननीय जयदत्ताना क्षीरसागर यांच्या 7 डिसेंबरला वाढदिवस असतो। त्याच दिवशी वाढदिवसानिमित्त साधून मी साधारण 20 ते 25,000 रुपयाचे कपडे शाळेय मुलांना ड्रेस वाटप दरवर्षी करत आहे। म्हणजे हा कपडे वाटपाचा कार्यक्रम आदरणीय अण्णांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आणखीन काही असे काही ठळक एखादा दुसऱ्या कार्याचा उल्लेख? आता बलभीमनगरमध्ये संगीता जाधव नावाचे त्यांचे मिस्टर वारले, त्याला मुलगी होती लग्नाची, परिस्थिती नव्हती त्यांची,
मग ते मला म्हणले किंवा शिजवळ सर आता तुम्ही काय मदत करू शकता, तर मी म्हणलं मी तुम्हाला लग्नाचा पूर्णपणे किराणा भरून देऊ शकतो माझ्या, अशी काही आपण तिथं मदत केलेली आहे. निश्चितच म्हणजे आजकाल आपण पाहतोय की कुणी एक वेळेला आलेला पाहुणा जो असतो तो जीव घालायचं म्हणलं तर लोकांना जीवर येतं, आणि आपण लग्नाचा किराणा भरून दिला म्हणजे खूप मोठी ते बी समाज कार्यच आहे. आणि अशा प्रकारचे आपल्यासारखे परोपकारी लोक तुरळक आढळून येत आहेत. मी त्यासाठी सुरुवातीलाच उल्लेख केला की परोपकारी लोक आहेत परंतु त्यांची संख्या कमी आहे. तर आपण या सामाजिक कार्यामध्ये 25 वर्षापासून कार्यरत आहात. तर या सामाजिक कार्याचा जो आपला प्रवास आहे या प्रवासामध्ये आपण आपल्या डोळ्यासमोर कुणाला आदर्श म्हणून आपण हे प्रवास करत आहात? तर आपण ज्याने माझ्या कुटुंबाला मदत केली, जे माझं कुटुंब ज्यावेळेस होतं तर का जे केशर काकूचा क्षीरसागर, जयदत्तांना क्षीरसागर यांनी त्यावेळेची परिस्थिती करून मला तिथं आणलं, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी मी काहीतरी उतराई करावी आणि तिथून प्रेरणा करी मिळली. त्यांनी जर आम्हाला आमच्या कुटुंबाला इथं नसतं बोलवलं तर साहजिकच आम्ही जनावरांच्या मागं किंवा कुठंतरी एक हॉटेलमध्ये धंदा काम करून आम्हाला आमची उपजीविका भागवली. म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला आदर्श आमचे आहे. निश्चितच म्हणजे आदरणीय काकूंनी आपल्या जिल्ह्यामध्ये जे शैक्षणिक सामाजिक कार्य केलं त्यातूनच प्रेरणा घेऊन तुम्ही पण ते उत्तरही करत आहात. तर आता आपलं चॅनल जे आहे ते खास करून शैक्षणिक चॅनल आहे आणि या अनुषंगाने पालक जे आपल्या पाल्याकडून अपेक्षा करतात किंवा विद्यार्थी त्याला प्रतिसाद कशा प्रकारे देतात, तर हे याबद्दल थोडक्यात आपलं काय मत? माझं तर म्हणणं आहे की विद्यार्थ्याला एकदम बळजबरी करणं किंवा त्याला ट्रेस करणं, त्याच्या मूडप्रमाणे तो कितपत अभ्यास करतो त्या पद्धतीने त्याच्याकडून अभ्यास घेतला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे निश्चितच पालकांनी आपले पाल्य आहे त्याला जबरदस्ती करून अभ्यास करायला लावण्यात काही अर्थ नाही. त्याचा मूड, त्याची आवड आणि त्यासोबत त्याची बौद्धिक कुवत सुद्धा विचारात घेऊनच त्याच्याकडून आपण अपेक्षा केल्या पाहिजेत. असं सध्या जी आपल्या देशातली शिक्षण व्यवस्था आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आज आपल्या देशामध्ये जी बेकारी वगैरे वाढलेली आहे ही शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे का कुठंतरी हा जो आजचा तरुण वर्ग आहे तो मार्ग भरकटल्यासारखा वाटतोय आपल्याला? प्रत्येक जण काय करतो, शिक्षण घेतो डिग्रीपर्यंत, तिथून तो मोकार होत चाललाय. म्हणजे सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं बोलत नाही, पण ज्याला करिअर म्हणायचे प्रत्येक विद्यार्थी आज जे आता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काढलं की ज्याला जी बाजू निवडायची त्याला तेवढंच शिक्षण दिलं पाहिजे. खरं डिग्री मिळवलेले विद्यार्थी सुद्धा आज बरेचसे बहुतांश शेती करताना दिसून येतात, कारण की जी मिळवलेली डिग्री आहे त्या डिग्रीतून स्किल काही प्रकारचं नाही, स्किल बेस्ड एज्युकेशन पाहिजे असं. निश्चित अतिशय चांगला विचार आहे आपला की कुठंतरी विद्यार्थ्याला आपला उपजीविका कमावता आली पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण म्हणजे निवडलं पाहिजे होतं. आणि आजकाल बघतोय आपण काही विद्यार्थी सुद्धा म्हणजे काय होते की अत्यंत कमी वयामध्ये त्यांचे थोडे वाम मार्गाला लागल्यासारखं वाटतं. तर याच्यामध्ये संस्काराला किती महत्व आहे शिक्षण? ह्याला सर्वस्वी जबाबदार आई आणि वडील आहे. आई वडील काम दोन्ही ठिकाणी नोकरी करतात, नोकरी जी आपण पिढी ओढतो त्या पिढीला थोडं तरी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आपण आपल्या मुलाला काय करतोय, त्याने खिशातून 10 रुपये घेऊन गेला, त्याने काय आणलंय हे सुद्धा त्याला विचारणं काम आहे. मग त्याला जर आपण पहिल्या वेळेस त्याला विचारलं तू 10 रुपयाचे काय केलं आहे, मग ते 100 नेतो, त्याच्यापासून त्याला अनेक व्यसनात वाम मार्ग लागण्याची हेच प्रेरणा आहे. बरोबर. म्हणजे पालकांनी फक्त आपल्या नोकरी किंवा व्यवसायाला पूर्णपणे वाहून घेण्यापेक्षा आपले जे पाल्य आहेत यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे, जेणेकरून तो जरी कुठे समजा नोकरीला नाही लागला तरी पण कमीत कमी एक आदर्श नागरिक. आणि आपण विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल की त्यांनी काय केलं पाहिजे, नेमकं कशा प्रकारे त्यांनी अभ्यास केला पाहिजे, काही याच्याबद्दल थोडक्यात काही? विद्यार्थ्याने त्याला हे पण असं पालकाला स्पष्टपणे सांगायची नाही, तुम्ही जरी मला सायन्सला घातलं तर मी सायन्सला जाणार नाही, मी कॉमर्सला नाही, हे स्पष्टपणे तिने विद्यार्थ्याने त्या पालकाला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पालक म्हणतो नाही सायन्स झालं पाहिजे, डॉक्टर पाहिजे, पण ते तिथं फर्स्ट इयर मेडिकलला गेले की तिथंच फेल होऊन येतं. बरोबर. त्याचे सेल्फ वडिलाला सांगितलं पप्पा मी कॉमर्समध्ये किंवा आर्टमध्ये किंवा मेडिकलमध्ये प्रगती करतो, हे स्पष्टपणे पालकाला सांगणं पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या पालकांना अंधारात ठेवलं नाही पाहिजे, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे माझी बौद्धिक क्षमता एवढी आहे, मी या क्षेत्रात करिअर करतो. निश्चितच अतिशय चांगले विचार मांडलेले आहेत. तर हे झालं विद्यार्थ्यांच्या बाबतीत, पण आजकाल आपण बघतोय तरुण मंडळी सुद्धा आजकाल सोशल मीडियावरती आपल्याला वावरताना दिसून येतात. हा जो सोशल मीडिया आहे यामुळे कुठंतरी तरुण वाम मार्गाला लागायला आजचे असं वाटतंय का आपल्याला? सोशल मीडिया काही प्रमाणात चांगली आहे, जगात काय चाललंय हे, पण त्याचा दुरुपयोग चालला आहे. काहीतरी पोस्ट टाकणं, अनेक त्यापासून जातीय दंगली वगैरे तशा त्या पोस्टमुळे घडत चालल्यात. बरोबर. त्यामुळं सोशल मीडिया असावी
पण त्याच्यातून चांगलं जाण्यासाठी असावं हे माझं चांगलं मत स्पष्ट मत आहे. बरोबर बरोबर. तर तसं तर कुठल्याही गोष्टीचा आपण वापर कसा करतो याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तरुणांनी चांगल्या गोष्टीसाठी सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे असं मत आहे आपलं. अतिशय चांगल्या प्रकारचं मत मांडलेलं आहे आपण. आजकाल आपण सगळीकडून चर्चा ऐकतोय की बेकारी आपल्या देशामध्ये खूप बेकारी आहे आणि दुसरीकडे आपण बघतो काही क्षेत्रामध्ये काम करायला तरुणच नाहीत किंवा लोक नाहीत. तर हे एक प्रकारचं फॅट निर्माण झालं समाजात. प्रत्येक नोकरीच्या मागच लागतो. झाले त्याचं शिक्षण पूर्ण झालं की त्याला वेळ नोकरी, पण त्याला आपलं डोकं जळून आपण एखादा चांगला उद्योजक बनावं ही काही कल्पना येत नाही. बरोबर. पण जरी शिक्षणामध्ये अनसक्सेस झालो तरी आपण उद्योगाच्या मार्फत आपलं कुटुंब, आपली प्रतिष्ठा, आपले आई वडील त्यांचं नाव कसं कमवून त्या पद्धतीने त्यांनी आपलं करिअर निवडावं असं मत आहे. बरोबर आहे. म्हणजे काम करायला लाजलं नाही पाहिजे कुठलंही. परंतु आजकाल कुठंतरी मेहनत करण्याची वृत्तीच कमी दिसून येते का? लोकांना आईत खाऊपणाच येतं. बिगर कष्टाचा पैसा आणि बिगर कष्टाचं कशी आईशी आराम भेटेल ते पद्धतीने मग वाम मार्गाला जाऊन चोऱ्या जाऊन हे आपले हे करते. बरोबर. पण आपण कष्ट केल्याशिवाय आपलं होणार नाही हा विचार बऱ्याचशा प्रमाणात कमी जातो. आपण सामाजिक कार्य करत आहात, तर आता मला असं म्हणायचं की या क्षेत्रामध्ये तसं असं काही निश्चित अशा प्रकारचं ध्येय तर ठरलेलं नसतं, पण तरी सुद्धा आपलं नेमकं काय ध्येय आहे? ध्येय तर प्रत्येकालाही वाटतं. तसं मलाही वाटतं. आता मलाही वाटतं कुठंतरी आपल्या एखाद्या समाजसेवकामधून एखादा नगरपालिकेचं पद नगरसेवक व्हावं असे आधी. आणि ध्येय आणि उद्देश आपला हा मानवाचा धर्म आहे. त्याच्यामुळे मी काही गैरवास अपेक्षा करेन म्हणजे नाही. बरोबर. नाही, अपेक्षा असतातच, यात गैर काहीच नाही. म्हणजे आपल्याला अपेक्षा आहे की कुठेतरी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी. निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारची अपेक्षा आहे आपली. आणि एज्युकेशन एक्सप्रेस बीड या शैक्षणिक यूट्यूब चॅनलच्या आपल्याला खूप शुभेच्छा आहेत अशा प्रकारची संधी आपल्याला मिळावी म्हणून. तर मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल आणि अशाच प्रकारच्या दर्जेदार आणि प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत त्याच्या बाजूलाच असणारं जे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला ताबडतोब मिळेल आणि आपल्याला सर्वात अगोदर आमचा व्हिडिओ पाहायला मिळेल. त्यासोबत जर का आमचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर मित्रांनो, एक नम्र विनंती आहे की त्या व्हिडिओंना शेअर करायला आणि लाईक करायला दुर्लक्ष करू नका. तर शेजवळ सर, आता आपण या मुलाखतीच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि या टप्प्याला जसं की आपल्याला माहीतच आहे की रॅपिड फायर अशा प्रकारचं म्हणत असतो. तर यामध्ये आम्ही आपल्याला फक्त 3च प्रश्न विचारणार आहेत आणि या तिन्हीलाही 2-2 ऑप्शन असणार आहेत आणि त्यापैकी आपल्याला फक्त एकच पर्याय निवडायचा आहे. तर आता आपण उल्लेख केल्याप्रमाणे की आपल्याला पूर्ण कुटुंबाला सहकार्य आदरणीय अण्णासाहेब यांनी केलेलं आहे, आदरणीय काकूंनी केलेलं आहे. तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपलं आवडतं नेतृत्व कोण आहे, अण्णासाहेब की अध्यक्ष साहेब? हा, दोन्ही बी आहेत आदर्श. दोन्ही आदर्शच आहेत आमच्यासाठी. दोन्ही. ठीक आहे, अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे सर पहिलं. तर आता दुसरा प्रश्न असा आहे रॅपिड फायर मधला की सध्या आपण पाहतो की मागच्या वेळेला नगर अध्यक्षांची निवड आहे ती डायरेक्ट लोकांतून झाली, तर या वेळेला अध्यक्षांची निवड या पद्धतीने झाली पाहिजे, एक डायरेक्ट लोकातून किंवा नगरसेवकांच्या मार्फत. तर शासनाने गेल्या 7-8 महिन्यापूर्वीच त्यांनी, नाही शासनाचं असू द्या पण आपलं मन जनतेतूनच पाहिजे असं. जनतेतून निश्चितच. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं जनतेतून अध्यक्षांची निवड झालेली पाहिजे, नगरपालिका असो किंवा महानगरपालिका किंवा सरपंचाचे बी तेच बाब. तर सरपंचाचा निर्णय फिरवलेला आहे कोर्टाने परत. आपला तिसरा प्रश्न असा आहे की जर आपल्याला भविष्यामध्ये राजकारणामध्ये जाहीर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करायची वेळ आली तर आपल्याला या 2 पक्षापैकी कोणत्या पक्षाची निवड कराल? एक शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी. अण्णासाहेब ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची निवड केली. ते कोणत्या पक्षात गेले माझा पक्ष तो येतो. निश्चितच. म्हणजे आपले जे आदर्श आहेत किंवा मार्गदर्शक आहेत अण्णासाहेब यांच्या सोबत आपण असणार आहेत. तर निश्चितच शेजवळ सर, आपण आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि एज्युकेशन एक्सप्रेस बीड या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला आपण बोललात, आपला बहुमोल वेळ दिला, त्याबद्दल चॅनल आपलं खूप आभारी आहे. आणि आपण इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे आपल्याला जनतेने नगरपालिकेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा पुन्हा एकदा एज्युकेशन एक्सप्रेस बीड या यूट्यूब चॅनलच्या आपल्यासोबत आहेत. धन्यवाद. धन्यवाद.